मंडळी, छत्रपती शिवरायांवरती तुमचं माझं किती प्रेम आहे, आपल्या सर्वांचे किती श्रद्धास्थान आहे शिवराय, हे काय वेगळं सांगायला नको. अख्ख्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवराय. पण या छत्रपतींच्या इतिहासाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा इतिहासामध्ये अनेक पैलू मात्र दुर्लक्षित राहिलेले आहेत, हे मात्र प्रकर्षानं जाणवतं. असाच एक पैलू म्हणजे शिवरायांच्या अपत्यांचा. शिवरायांच्या अपत्यांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा शिवरायांचे शंभूराजे आणि राजाराम या दोनच मुलांची चर्चा होते. परंतु शिवरायांना मुली सुद्धा होत्या हे अनेकांना माहितीच नसतं. ज्यांना ते माहीत असतं त्यांना त्या मुली किती होत्या हे माहीत नसतं. ज्यांना किती होत्या हेही माहीत असतं त्यांना त्या कोण होत्या हे मात्र माहीत नसतं. त्यामुळे आज याच व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांच्या मुलींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि असेच इतिहासावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता. जर तुम्ही व्हिडिओला हाईप जरी केलं तरी हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवायला, इतिहास घराघर पोहोचवायला आम्हाला मदत होईल. व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, छत्रपती शिवरायांनी आपल्या देदीप्यमान कारकिर्दीमध्ये एवढ्या हिंदुस्थानाला भगवा करून दाखवलं. जेव्हा या हिंदुस्थानात सुलतानी पातशाह्यांचा माज वाढला होता तेव्हा छत्रपती शिवरायांनी या सगळ्या पातशाह्यांच्या छताडावरती पाय रोवून या हिंदुस्थानातलं हिंदवी साम्राज्य स्थापन करून दाखवलं. छत्रपती शिवरायांना 8 पत्नी होत्या. त्या 8ही पत्नी वेगवेगळ्या मातब्बर घराण्यातील होत्या. पण या सगळ्याच पत्नींपासून काही शिवरायांना आपत्ती होती असे नाही. यापैकी 4 पत्नींपासून शिवरायांना आपत्ती होती आणि 4 पत्नींपासून शिवरायांना आपत्ती नव्हती. या 8 राण्या कोणत्या ते अगोदर जाणून घेऊया. छत्रपती शिवरायांच्या 8 राण्यांची नावं आहेत: सईबाई साहेब, गुणवंताबाई साहेब, लक्ष्मीबाई साहेब, पुतळाबाई साहेब, सोयराबाई साहेब, सकवारबाई साहेब, काशीबाई साहेब आणि सगुणाबाई साहेब. या 8 राण्यांपैकी 4 राण्यांपासून छत्रपती शिवरायांना कोणतेही अपत्य नव्हते. त्या राण्या म्हणजे गुणवंताबाई साहेब, लक्ष्मीबाई साहेब, पुतळाबाई साहेब आणि काशीबाई साहेब. उरलेल्या ज्या 4 राण्या आहेत त्या 4 राण्यांपासून मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना अपत्य झाली होती. म्हणजेच सईबाई साहेब, सोयराबाई साहेब, सकवारबाई साहेब आणि सगुणाबाई साहेब. या 4 राण्यांपासून छत्रपती शिवरायांना एकूण 8 अपत्य झाली होती. सईबाई राणी साहेबांपासून 4 अपत्ये, सोयराबाई साहेबांपासून 2 अपत्ये, सकवारबाई साहेबांपासून 1 तर सगुणाबाई साहेबांपासून सुद्धा 1 अपत्य छत्रपती शिवाजी महाराजांना झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना असणाऱ्या 8 अपत्यांपैकी 2 मुलं आणि 6 मुली होत्या. ही 2 मुलं आपल्या सर्वांना माहितीच आहेत: छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती राजाराम महाराज. या दोनही मुलांनी आपल्या मनगटाच्या जोरावरती हा छत्रपती शिवरायांचं साम्राज्य तारून ठेवलं. पण या 6 मुलींबद्दल मात्र आपल्याला माहित नसतं. या 6 मुलींची नावं काय होती एक एक करून जाणून घेऊया. छत्रपती शिवरायांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेबांपासून छत्रपती शिवरायांना 4 अपत्य होती. यातले 1 अपत्य म्हणजे शंभूराजे स्वतः आणि इतर 3 म्हणजे सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई. सोयराबाईंपासून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती राजाराम आणि दीपाबाई अशी 2 अपत्य होती. सकवारबाई साहेबांपासून कमलाबाई ही एक मुलगी शिवरायांना झाली होती आणि सगुणाबाई साहेबांपासून राजकुंवरबाई नावाची मुलगी सुद्धा शिवाजी महाराजांना झाली होती. यातल्या प्रत्येक मुलीचा आपण इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. छत्रपती शिवरायांची पहिली मुलगी, त्यांचं नाव सखूबाई होतं, त्या सखूबाई शिवरायांना सईबाई साहेबांपासून झाल्या होत्या. त्यांचा जन्म 1648 साली राजगडावरती झाला आणि त्यांचं लग्न महादाजी निंबाळकरांसोबत झालं. हे महादाजी निंबाळकर म्हणजे सईबाईंच्याच माहेरच्या घराण्यातले होते, कारण सईबाई स्वतः निंबाळकरांच्या होत्या. हे निंबाळकर घराणं महाराष्ट्रातलं एक प्रतिष्ठित घराणं होतं आणि या घराण्यासोबत छत्रपती शिवरायांचे अत्यंत चांगले संबंध होते. शिवरायांची दुसरी मुलगी म्हणजे राणूबाई, ज्यांना आपण राणू अक्का म्हणून सुद्धा ओळखतो. त्यांचा जन्म 1651 साली राजगडावरती झाला. त्यांचं लग्न अचलोजी जाधव यांच्यासोबत लावून दिलं गेलं. राणूबाईंचं वैशिष्ट्य असं की राणूबाई आणि शंभूराजे यांच्यामध्ये प्रचंड चांगले संबंध होते. त्यांनी शंभूराजांना आईची कधीही उणीव भासू दिली नाही. त्यांनी आपल्या भावावरती आईसारखं प्रेम केलं, म्हणून इतिहासामध्ये राणूबाईंचं स्थान विशिष्ट आहे. राणूबाईंचं वैशिष्ट्य असं की राणूबाईंचं लग्न अचलोजी जाधव यांच्यासोबत केलं गेलं होतं. अचलोजी जाधव हे लखुजीराव जाधवांचे पंतू होते. लखुजीराव जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील. त्यामुळे या ना त्या कारणाने पुन्हा जाधवांच्या आणि भोसलेंचे संबंध सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. शिवरायांची आणखी एक मुलगी, ज्यांचं नाव अंबिकाबाई आहे, ज्यांचा जन्म 1654 मध्ये झाला राजगडावरतीच. या अंबिकाबाईंचा विवाह हर्जीराजे महाडिकांसोबत झाला. हे हर्जीराजे महाडिक म्हणजे जिंजीचा किल्ला राखण्यामध्ये एक महत्वाचं नाव होतं. हर्जीराजे महाडिकांनीच हा किल्ला राजाराम महाराजांच्या हाती सुपूर्द केला होता. या अंबिकाबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या सख्या बहीण होत्या. म्हणजे आतापर्यंत बघितलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी महाराजांना 3 सख्या बहिणी होत्या: सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई. यानंतर छत्रपती शिवरायांना सकवारबाई साहेबांपासून झालेल्या मुलीचे नाव पाहूया. ते नाव होतं कमळाबाई. कमळाबाई यांचा विवाह जानोजी पालकर यांच्यासोबत झाला होता. हे जानोजी पालकर म्हणजे थेट नेतूजी पालकर यांचे सुपुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी नेतूजी पालकर यांच्या घरात दिली होती. छत्रपती शिवरायांच्या आणखी एक पत्नी सगुणाबाई साहेब यांच्यापासून झालेली मुलगी म्हणजे राजकुंवरबाई. राजकुंवरबाई साहेबांचा विवाह गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला गेला होता. गणोजी शिर्के आपल्या सर्वांना माहितीच आहेत
कारण गणोजी शिर्केंचीच बहीण म्हणजे येसूबाई छत्रपती शंभूराजांना दिली गेली होती. शिवरायांची आणखी एक मुलगी दीपाबाई ही शिवरायांच्या पत्नी सोयराबाई साहेबांपासून झाली होती. सोयराबाईंना 2 अपत्य होती. त्यातले एक छत्रपती राजाराम महाराज आणि दुसरं अपत्य म्हणजे ही मुलगी, त्यांचं नाव होतं दीपाबाई साहेब. एकंदर छत्रपती शिवरायांना 4 राण्यांपासून 8 अपत्य होती. त्यापैकी 6 मुली आणि 2 मुले होते. छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेताना शिवरायांच्या मुलांबद्दल आपण जेवढा जाणून घेतो तितकाच छत्रपती शिवरायांच्या मुलींबद्दल सुद्धा जाणून घेतला पाहिजे. दुर्दैवाने त्यांच्याबद्दल अधिक माहिती इतिहासामध्ये उपलब्ध नाही, परंतु ती जितकी आहे तितकी ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे मात्र आपलं काम आहे. त्यामुळे अनेकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करून पोहोचवावा लागेल, जेणेकरून शिवरायांच्या मुलींचा इतिहास अनेकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही पुस्तकांची यादी सुद्धा दिली आहे, त्यामुळे ती पुस्तकं तुम्हाला विकत घ्यायची असतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप सुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.